सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या श्वेतपद्मासना देवैः सदा वन्दिता वसुदेव कंसचाणूरमर्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्देवो महेश्वरः तस्मै श्री श्रोतावक्ता जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। सुखासारिखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। काल आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो। 21वा श्लोक वाचून दाखवतो। मना वासना चुकवी केरझारा मना कामना सांडिरे द्रव्यदार मना यातना खोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी। मनाला उपदेश केला 21व्या श्लोकामध्ये समर्थाना की हे मना तुला जर हे गर्भवासाचं दुःख नको असेल, जन्म मरणाचा फेरा तुला चुकवावा असं वाटत असेल तर मी तुला सांगतो। तुला याच्यातच गुंतून पडायचं असेल तर मग काय मी सांगण्याचा अर्थच नाही। हात कडीची अवजड पेढी प्रिय हो ज्याचे त्याला, तुला यातनं बाहेर पडायचं असेल तर सांगतो। हे दुःख खूप आहे रे बाबा। या येरझारा तुला जर चुकवायच्या असतील तर तुला सांगतो। मना सज्जना भेटवी राघवासी, मना तुझ्या आणि त्या राघवाची गाठ पडली पाहिजे। पण त्या रामाची जर गाठ पडायची असेल तर आधी तुला सज्जनांची गाठ पडावी लागेल, मग ते तुला मार्ग दाखवतील रामाकडे कसं जायचंय त्याचा। म्हणून सज्जनांच्या संगतीने राम भेटेल आणि तो राम तुला चांगली बुद्धी देईल, म्हणून त्या रामाकडे जायचंय। आजच्या श्लोकाला सुरुवात करू। मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। चौधरी इकडे बसा।
आणि त्या मधल्या खुर्च्या काढा, त्या मागे टाका. त्या रोज ते वेगळं सांगायची काय जरूर आहे? जायच्या वाटेतल्या खुर्च्या मागेच टाकायच्या त्या. मना सज्जना हित माझे करावे. हे मना, तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर आपलं कल्याण कशात हे आपल्याला कळत नाही. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मने बैसली ते घडेना. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका धूळ चित्ती धरावे. तू त्या रघुनाथाचा आश्रय घे, त्याला आपल्या मनामध्ये धूळ असं धरून ठेव. कसं धरून ठेव? धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधोनिया दोर. हृदय बंदिशाळा केला आता विठ्ठल कोठे. त्या रामरायाचे चरण दृढ धर. रामाचे निरपेक्ष दास्य करीतू, मागू नको त्या जला. त्या पायी झिजवी तनु निशिदिनी, सोडू नको भक्तीला. त्याचे सर्व असे तनु धन तुझे, त्याला समर्पी अधि. शेषाते उपभोग घेई विधीने, त्याते त्यजेन करी. आपलं हित कशात आहे ते रामरायाला कळतं, म्हणून रामरायाला तू दृढ मनामध्ये धारण कर. त्याला सोडू नको म्हणजे त्याला विसरू नको. हा रामराया कोण आहे? राम नावाचे अनेक माणसं आहेत, पण आपल्याला जो राम पाहिजे तो कोण आहे? तो हा दाशरथी राम, तो हा सीतापती राम, तो हा भरताग्रज राम, रघुकुल वंशभूषण राम. महाराज तो स्वामी वायुसुताचा, वायुपुत्र हनुमंताचा तो स्वामी आहे. बरं, हा वायुपुत्र काय साधा आहे का? मनोजवम मारुततुल्य वेग, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, तो जितेंद्रिय, बुद्धिमतां वरिष्ठम, सगळ्या बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ बुद्धिमत्ता त्याच्याकडे आहे. तो ज्याला शरण गेलाय ना त्याची आठवण ठेव. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा मारुतीला सांगितलं काय? काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सोवटा. भक्ती कशी करावी हे जर तुला आदर्श म्हणून पाहायचं असेल तर तू मारुतीला शरण जा. गजानन महाराजांची भक्ती कशी करावी असं पाहिजे असेल, व्यवस्थापन सुंदर कसं असं वाटलं तर शिवशंकर पाटलांना आदर्श ठेव. भक्ती कशी करावी, निरपेक्ष भक्तीचा आदर्श आहे शिवशंकर पाटील. तसा मारुतराय हा निरपेक्ष सेवेचा आदर्श आहे. मारुतीने जशी रामरायाची निरपेक्ष सेवा केली तशी तू त्याला दृढ धर. म्हणले त्याला दृढ धरल्यावर माझं कल्याण कसं व्हायचं असं कदाचित तुला वाटेल. मला जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा, हा परमात्मा जगाचा उद्धार करतो. त्याला जो कोणी शरण जाईल त्याचा तो उद्धार करतो. तुला जर जन्म मरणाचा फेरा चुकवावा असं वाटत असेल तर त्याला तू शरण जा. जना उद्धरी अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. अरे तो सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे. जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा, ह्या त्रिभुवनाचा नायक असणारा जो राम आहे त्याला तू हृदयामध्ये दृढ धारण कर.
त्याचं चिंतन कर, मग तुला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं बाहेर पडण्याची काळजी करायचं कारण नाही, तोच तुला पार पाडेल. अरे खरं सांगू का मला, आई वडील कुणाचे धन्य, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ज्याला आपलं स्वतःच हित कशात आहे ते कळतं, त्याचे आई वडील धन्य आहे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. मग तुला स्वतःच हित कळलं पाहिजे की नाही. तुला जर असं वाटतं याच्यात मला नको बाबा जन्म होणार, मग तुझं हित कशात आहे त्याचं तुला कळलं पाहिजे. नाही कळलं तर मी सांगतो, म्हणजे त्या रामाला शरण जा. म्हणजे रामाला शरण जायचं म्हणजे काय करायचं? राम मंदिरात जाऊन पाया पडून घरी यायचं का? म्हणजे नुसतं रामाला शरण जायचं म्हणजे पाया पडायचं नाही. मग काय? न बोले मना राघवे वीण काही. अरे राम नामाशिवाय काही बोलू नकोस. न बोले मना, काही बोलायचंच आहे ना, राम नाम घे. न बोले मना राघवे वीण काही. म्हणले राघवाशिवाय बोलायचं ना, मग बोलायचं कसं? रामरायाच्या कृपेने प्रभात झाली, रामरायाच्या कृपेने सगळं अन्न मला मिळतंय, रामरायाच्या कृपेने माझा देह चालतोय, रामरायाच्या कृपेने मला चांगली सून मिळाली, चांगला मुलगा आहे, चांगले नातवंड आहे, चांगला जावई आहे, चांगली लेक आहे. हे फक्त रामरायाच्या कृपेने एवढं म्हण, म्हणजे तुला अहंकार होणार नाही. न बोले मना राघवे वीण काही. त्या परमात्म्याचं बोलायचं म्हणजे काय? त्याच्या लीला सगळ्याला सांगायचे, त्याचे अनुभव सांगायचे, तो राम कसा आपल्या मदतीला धावून येतो ते सांगायचं, त्याच्याबद्दल बोलायचं, त्या रामरायाबद्दल बोलायचं, त्या परमात्म्याबद्दल बोलायचं. मग बाकीच्या गप्पा गोष्टी केल्या तर काय बिघडतं एवढं? जनी वा उगे बोलता सुख नाही. अरे तुझ्या तोंडात एखादा शब्द बाहेर पडला ना तर लोक धरून ठेवतात. लक्षात का? बोलताना 10 वेळा विचार करावा लागतो. म्हणजे बोलताना 10 वेळा विचार करावा, मागताना 100 वेळा विचार करावा आणि देताना 1000 वेळा विचार करावा. बघा, विचार आहे, लक्षात ठेवा. वाक्य बोलताना 10 वेळा विचार करावा, कोणाकडे मदत मागताना 100 वेळा विचार करावा. हा मनुष्य मला मदत करून 10 वेळा बोलून दाखवणार आहे का? तर विचार करावा. मागताना 100 वेळा विचार करावा आणि देताना 1000 वेळा विचार करावा. कृष्णार्पण म्हणूनच द्यायचं, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. ते एकाने त्या ताटामध्ये 1 वाटीभर साखर, 1 वाटीभर दूध, थोडासे चहाची पावडर, थोडं कोथिंबीर, थोड्या मिरच्या, थोडं आलं, एखादा कांदा असं सकाळी ठेवलेलं टेबलावरती आणि त्याच्याभोवती पाणी फिरून कृष्णार्पण. त्यामुळे हे काय कोणाला नैवेद्य दाखवतात का? नाही म्हणलं ते शेजारचे लोक येतात ना, अहो थोडी मिरची एखाद्या, थोडं कांदा एखाद्या, थोडं म्हणजे दूध एखाद्या, थोडा चहाची पावडर एखाद्या, पाहुणे आले वेळेला यांना आणायला सांगितलं, हे काही आणलेच नाही. कुठं मागणार म्हणले? एवढी वाटीवर साखर दिली मागायची का? एवढे वाटीवर दूध दिलं मागायचं का? कृष्णार्पणावर देताना 1000 वेळा विचार. न बोले मना राघवे वीण काही. जनी वा उगे बोलता सुख नाही. घडीने घडी. ते मशीन चालू केलं नाही का? आहे का? घडीने घडी. ही लोक रात्री फराळाला येत नाही म्हणून तुम्ही आत्ताच त्यांना खाट देत आहे. त्याचं काय? घडीने घडी काळा आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहते. अरे बाबा, इतरांशी बोलू नको असं म्हणजे तू आबोल राहा, माणूस गाणा राहा असंही मी म्हणत नाही. पण बोलण्याला मर्यादा ठेवणं, जेवढ्याच तेवढं बोलावं. कशी काय तुमची तब्येत? ठीक आहे ना?
मग किती दिवस आजारी आहे, काय झालं, कुठल्या दवाखान्यात, काय औषध दिलं, डॉक्टर कोण, किती खर्च आला, काय करायचं. थोडक्यात बोलावं. जनी वा उगे बोलता सुख नाही, का घडीने घडी काळ आयुष्य जातो. अरे मुळात तुझ्याकडे आयुष्य किती? बालपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण विषयामध्ये गेलं, प्रौढपण पोरांना सांभाळण्यामध्ये गेलं, म्हातारपण आलाय आता. कधी विचार करशील? एवढं आयुष्य तर निघून गेलं तुझ्या आयुष्यात. आता जो काही काळ तुझ्या हातामध्ये शिल्लक राहिलाय ना, त्याचा तरी विचार कर. यातला एकही क्षण वाया जाणार नाही याचा. का? प्रत्येक क्षण लाख मोलाचा आहे. वेळेवरती गेला नाही शब्द फूलवा बोलवला, करावयाचे गेले राहून, घडेन त्याची स्वर्ण तुला, क्षण गेला तो गेला आता, घडेन त्याची स्वर्ण तुला. आपल्या आयुष्यातला गेलेला क्षण सुवर्ण तुला केली तरी सुद्धा परत येणार नाही म्हणाले. कारण तो म्हणलं तेवढ्या माझ्या आयुष्यातला क्षण परत द्यावं, माझं बालपण परत द्या. येईल का? मी आता म्हातार झालो त्यापेक्षा मला ते यायचे सारखं तरुण पण परत द्या असं म्हटलं तर ते परत येणार आहे का? गेला क्षण. आता फक्त फोटो पाहिजे. मी लहानपणी कसा दिसत होतो, तरुणपणी कसा दिसत होतो. आयुष्यातले क्षण निघून गेलेत आपल्या. मग निदान जे शिल्लक आहेत त्याचा तर सदुपयोग कर, कारण हा गेलेला क्षण परत येत नाही. घडीने घडी काळ आयुष्य. तुला वाटतं वाढदिवस म्हणून, पण तेवढे तुझे आयुष्यातले तेवढे दिवस गेले बाबा. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, खटका जाती पळे जाती तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. अरे एवढ्या सगळ्यांसाठी केलंय, पण तो यम जर तुला न्यायला आला तर ह्यातलं कोण तुला सोडवेल एवढं सांग. यातलं कोणीच तुला सोडवू शकत नाही. यम म्हणतो माझी वेळ आली, मी आलो तुला न्यायला. आता मध्ये कोणीही येऊ, म्हणजे आपला नवरा डॉक्टर असला तरी नाही, आपली बायको डॉक्टर असली तरी नाही, आपला मुलगा डॉक्टर असला नाही, आपला कोणी जावई असो, लेक असो, कोणी असो, कोणीही आपली वेळ आल्यानंतर त्या मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही. देहांती तुला कोण सोडू पाहतो. तुला या देहात, तुझा देहाचा अंत झाल्यानंतर तुला नरकापासून वाचवणारा कोण आहे? कोणीच नाही ना. मग तो नरकाला जायच्या आधी जे काही तुझ्या आयुष्यात 4 घडी शिल्लक आहेत त्याचा निदान सदुपयोग कर. आता तरी वायफट बोलू नको. देहांती तुला कोण सोडू पाहतो. जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की. रघुनायका विण वाया शिणावे. परमेश्वराच्या कृपेशिवाय काही शक्य नाही. रघुनायका वीण वाया शिणावे. जनासारखे व्यर्थ का ओसवावे. अरे इतर लोक बरळतात, त्यांच्या आयुष्यातला वेळ घालवतात, तसं तूही करायला लागलास तर तुझं कल्याण कसं होईल? सदा सर्वदा नामवाचे वसोदे. म्हटलं मग काय करू? मन विचारतंय काय करू? सदा सर्वदा नामवाचे वसोदे. अरे सदा तुझ्या मुखामध्ये देवाचं नाव राहू दे. अहो येता जाता बसत उठता घास गिळता.
येताना जाताना बसताना दळता कांडिता तुझं गायीन अनंत. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते नसोदे. पण मना एक लक्षात ठेवा, तुझ्या मनामध्ये अहंकार निर्माण होऊ देऊ नकोस. पण तू किती जरी उपासना केली, किती जरी नामस्मरण केलं, किती जरी काही केलंस ना, अहंकार झाला की जवळ असलेले देव निघून जातो. रासक्रीडेमध्ये आपण बघितलं ना, त्या गोपीला वाटत होतं माझ्याजवळच कृष्ण आहे, अदृश्य झाला कृष्ण. अरे तो अहंकार जो आहे ना, तो अहंकार तुला परमात्म्यापासून दूर नेतो. आणि कशाचा अहंकार बाळगणार बाबा तो? एकदाही भक्त गेला देवाकडे, देवाला म्हणाला देवा मी तुम्हाला काही तर द्यायला लागलो. देव म्हणले की बाबा तुम्ही आम्हाला काय देणार ते सांगा. ही जमीन आम्ही तुम्हाला राहिलेली कधी भुईवाडा मागितलाय का? एवढा पाऊस पडतो वॉटर बिल मागितलाय? एवढा प्रकाश देतो लाईट बिल मागितलं का? एवढा ऑक्सिजन देतो कधी ऑक्सिजनचं बिल मागितलंय का? फळं तुम्ही आणली पण झाडं, म्हणजे सगळं सृष्टी मी निर्माण केली, त्याच्यावरची झाडं मी निर्माण केली, त्याच्यावरची फळं मी निर्माण केली. तुम्ही जे दागिने आणले ते सोनं निघालंय त्या कोळशाच्या खाणीमध्ये का, किंवा हिरे निघालेत तिथे काय, सोन्याच्या खाणी आहेत, कोळशा हिऱ्याच्या खाणी आहेत. जमिनीतनं जे सगळे धातू निघाले ते जमीन मी निर्माण केली, त्यातनं निर्माण झालेल्या धातूपासून वेगळं. तुम्ही गॅस ते करताय घरामध्ये, तोही तिथनं निघालाय, समुद्रातनं निघालेलं आहे. तुमचं काय यात करतो? आणि मग कशाचा अहंकार? चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवते हरविना. अरे हे शरीर सुद्धा ज्याच्या सत्य झाडाचेही पान आले त्याचेच असतात. मग एवढं सगळं तो करतो, तो तुझा अहंकार कुठून ठेवशील बाजूला? काय करतो तू सांग? हे माझं शरीर आहे, तुला सांगून आजारी पडतंय का? आपली सत्ताच नाही, आपल्या देहावर आपली सत्ता नाही, बाकी कशावर सत्ता आहे? अहंता मनी पापिनी ते नसोदे. अहंकार मनामध्ये येऊ देऊ नको, एवढी काळजी घे, नाही तर जवळ असलेला परमात्मा दूर होऊन जाईल. 24वा श्लोक पूर्ण झाला. 25वा. मना भीत मानू नको बोलण्याचा. अरे मना कदाचित तुला कंटाळ येईल, काय हो सारखं तेच मला सांगता, मना असं कर, मना तसं कर, मना तसं कर. पण एक लक्षात ठेव, याचा कंटाळा मानू नको रे, तुझ्या कल्याणासाठी सांगतो ना. मना भीत मानू नको बोलण्याचा. पुढे मागोती राम जोडेल काहीच. जर तू माझं ऐकलं नाही, माझा ऐकण्याचा जर कंटाळा केलास तर तुझी आणि रामरायाची गाठ कशी पडायची? तुला जर तो परमात्मा भेटावा असं वाटत असेल ना, तर माझा ऐकण्याचा कंटाळा येऊ देऊ नकोस. मना भीत मानू नको बोलण्याचा. पुढे मागोती राम जोडेल काहीच. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. अरे सुख भोगता भोगता आयुष्य कसं निघून गेलं तुला कळणार नाही. सुखाची घडी, ते सुख भोगताना बरं वाटतंय. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. पुढे सगळं जाईल, काय तुझ्या जवळ शिल्लक राहणार आहे? शेवटी जड झाले ओझे निघून गेला, काय बरोबर घेऊन जाणार यातलं? बायकोला घेऊन जाणार का, मुलाला घेऊन जाणार का, सुनेला घेऊन जाणार का, लेकीला घेऊन जाणार का, जावयाला घेऊन जाणार? कुणाला घेऊन जाणार? तुझ्यावर कोणी येणार नाही, तुला एकट्याला जायचंय. एकटा आला, एकट्याला जायचंय. बरं म्हणजे मग एवढं आम्ही सगळं आयुष्यभर कमवलेलं इथंच राहायचंय. तो 5 BHK घ्या, नाही तर अख्खी बिल्डिंग बांधा, नाही तर काही करा, सगळे इथंच राहणार आहे. मग काय म्हटलंय? पुढे सर्व जाईल काही न राहे. अरे सगळं आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. आयुष्य ओघळून चाललंय आणि आता कळतं मी रिक्त हस्त आहे. इतके दिवशी म्हणाले आतली खोली माझी होती, पण आता मुलाचं लग्न झालंय, माझी आहे आता सोय हॉलमध्येच.
ते बेडरूम त्यांना दिली माझी. मला आता नामस्मरणाला जागा नाही का, मला आता काय थोडे हातपाय राम करून बसावं म्हटलं तर ते नाही. तिथला आतल्या आत माझं बरं चाललो. आता एकदम 2 BHK घ्यायचं म्हटलं तर तेवढे ऐपत नाही. आता यातच प्रपंच करायचंय. आता आमची रवानगी आहे इकडे. काय पुढे सर्व जाईल काही न राहील. हे माझं आता बघा, ते किचन आपण आपल्या औषध नटवलेलं असतं का नाही, सगळं आणले आपल्या औषधी. हा कब्बशेचं सेट, हे अमुक तमुक तमुक. मग सांगते सुनबाई, हे बघा सासूबाई, तुम्ही आता आतल्या खोलीत येऊ नका स्वयंपाकघरात. तुम्ही इथं हॉलमध्ये बसा, तुम्हाला लागेल ते आणून देते. नाश्ता जेवण जेवण सगळं. एवढे माझं घर आहे, मी सगळं सजवलंय, मला स्वयंपाकघरात जायची भीती आहे. पुढे सर्व जाईल. सर्व म्हणजे आपली जी सत्ता आहे घरामध्ये तीही कमी होत जाते. पुढे सर्व जाईल काही न राहे. 26वा श्लोक. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. ऍडमिट केलं हो दवाखान्यात आणि डॉक्टरला काय सांगितलं, काय पाहिजे तेवढे पैसे खर्च होऊ द्या, तुम्ही मागे पुढे पाहू नका, मोठं इंजेक्शन अमुक तमुक सगळं द्या, पाहिजे तेवढा खर्च करण्याची भगवंताने मला ऐपत दिलंय. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. डॉक्टर म्हणतात आता आमच्या हातात काही नाही बाबा, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची. अरे ही वेळ यायच्या आधी करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. अरे तू रामरायाची भक्ती कर, मग तुला या भवसागराची भीती वाटणार नाही. तू का रामरायाचं नाव घ्यायला लागलास ना की तुझी सगळी चिंता दूर होऊन जाईल. आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. त्या रामरायाची सेवा कर. आपदाम अपहरतारम, तुझी सगळी संकट नाहीशी होतील. आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम, तुला पाहिजे तेवढा ऐश्वर्य तू द्यायला समर्थ आहे. दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम, सगळ्या जगाचे मनमोहन करणारा हा मेघश्याम रामराया. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. त्या रामरायाला नमस्कार कर, मग भवसागराची भीती तुला वाटणार नाही. एकदा का रामरायाचं नाव घ्यायला सुरुवात झाली ना, आपल्याला ते भवसागराची भीती वाटते की याच्यात आता मला काय होईल, पुढे नरकात किती दिवस राहावं लागेल. स्वर्गात राहावं लागलं तर काही वाटणारच नाही, आनंदच आहे. पण भीती नरकाची आहे ना. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीरधा काशी सांडी. अरे त्या भवसागराचं भय कशाला बाळगतोस. त्या असं आहे की एके ठिकाणी मोठा ओढा ओलांडून पलीकडे जायचं होतं. त्या ओढ्यामध्ये भरपूर सुसरी मगरी अमुक तमुक होतं. पलीकडे जायला काय नावाडी होता, पण नावाडी नव्हता. मग आता पैतीराला कसं जायचंय, पोहता तर येत नाही. मग तेवढ्यात एकाच सज्जन माणसाला सांगितलं, अरे नावाडी नाही आला तरी घाबरू नकोस बाबा, थोडं पुढे जा, चालत अर्धा तास, म्हणजे अर्धा तास पुढे चालत गेलास की तिथे पूल आहे. पुलावर न गेलास तर तुला काय पायाला पाणी लागण्याची भीती नाही, नाव बुडण्याची भीती नाही, नावाडी नाही म्हणून काळजी करायची भीती नाही. सहज चालत जातो ना, तशी साधू संतांनी मळलेली ही वाट आहे. या वाटेवरनं चालत जा. मार्ग जाऊन या गेले आधी कृपानिधी संत, त्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालत गेला ना. नाम घेत गेला ती नाम, तर ती पाय वाट आहे. भीतीला बाळगू नकोस.
भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाका असे सांडी. मनात धीर पाहिजे. आपल्याला काय वाटतं माहिती का, की आपण उपासना केली की लगेच फळ मिळायला पाहिजे. उपासना केल्याबरोबर लगेच फळ कसं मिळेल? आई मला भूक लागली का? आई म्हणली कुकर लावलाय. म्हणजे इतक्या वेळ झाला काय होत नाही. अरे शिट्टी तर होऊ दे बाळा. 3 वेळा शिट्ट्या झाल्या. आई ते भांड खाली पडू देत वरच. बाप सगळे थंड झाले, मग मी कुकरचं झाकण काढते, मग तुला वाढते. घरी रे म्हणा धीर धाका असे सांडते. अरे थोडं कळ काढ बाबा. लगेचच्या लगे काही हाताला येत नाही. धरी रे म्हणा धीर धाका असे सांडे, रघुनायका सारखा स्वामी शिरी. अरे रघुनायका सारखा का घाबरू नकोस म्हणतो मी तुला म्हणा. अरे हा रघुनायका सारखा स्वामी आहे. म्हणजे तुझ्या पाठीमागं कोण उभा आहे बघ, राम आहे. कसे आहेत ते? आजानुभुज शर चापधर, खरं दूषणाचा वध करणारे आहेत ते. तेव्हा असाच राम तुझ्या मागे आहे ना. त्याचा घाबरायचं काय कारण आहे? रावणाचा वध केला त्याने. असा राम जर तुझा पाठीराखा आहे, तुला कुणाचा भय आहे सांग ना. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. तो परमात्मा हातामध्ये धनुष्य धारण करून तुझ्या पाठीराखा येतो. कुठली संकट आली ना त्याला बघूनच घाबरून पडून जाते. बघा, प्रत्येकाच्या मागे एक वलय असतं. वलय म्हणजे आता आपण देवाचे फोटो पाहतो, त्याच्या मागे असं चक्र असतं, त्याला आरा म्हणतात. आरा. तसं प्रत्येकाच्या मागे तुम्ही ज्या देवतेची उपासना करता त्या देवतेचं आरा असतो. आरा. ते असुरी शक्ती कुणी असल्या ना त्या वाटेत येत नाही. अरे बाबा याच्या मागे त्याची शक्ती उभी आहे. लक्षात आलं? आता साधं उदाहरण घ्या. एक पाहुणा आला होता, त्याने बघितलं ते आता गावात कसं आहे कुठल्या कुत्र्याला दगड मार, काय कारण असो नसो सवय येत नाही. त्याने आता दगड गेला आणि त्या कुत्र्याला मारायला लागल्या बरोबर ज्याच्या घरी तो पाहुणा उतरला होता तो म्हणतो, अरे बाबा या कुत्र्याला मारू नको. हा म्हणले आम्ही काय त्या गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारतच असतो. ती तुझी सवय तुझ्या गावातच बरी. हा कुत्रा कोणाचा माहिती आहे का? गल्लीतल्या दादाचं कुत्रा आहे. त्याला मारलं तर तू तुझी तंगडी तोडून ठेवेल. म्हणजे आता कुत्र्याच्या बरोबर त्याचा मालक आहे का? नाही, कुत्रे एकटंच फिरते. पण मालकाची ताकद त्या कुत्र्याचं रक्षण करत आहे. बाईच्या कपाळात कुंकू आहेत, ते कुंकू तिचं रक्षण करत असत. लक्षात घ्या, आपल्या मागे आपली शक्ती कोणाची होती? अमुख्याची मुलगीवर का, अमुख्याची बायकोवर का, अमुख्याची देशावर का? त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तुमचं काय होईल त्याचा भरोसा नाही. मग ती जी शक्ती आहे ती शक्ती तुमचं रक्षण करत असते. तसं मला तुला घाबरायचं काय कारण रे? उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हातामध्ये धनुर्बाण घेतलेला राम कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करणार नाही. त्याच्यावर आलेली संकट तो दूर करेल. 28वा श्लोक. दीनानाथ राम कोदंडधारी, पुढे देखता काळ कोटी थरारी. मना वाक्य नेमस्त हे सत्य माने, उपेक्षी कदा रामदास अभिमाने. अरे हा दीनानाथ, दीन म्हणजे दीन दुबळा, संकटात पडलेला, अनाथ असलेला, त्याचं रक्षण करणारा हा दीनानाथ. दीन दुबळ्यांचं रक्षण करणारा हा दीनानाथ.
कोदंडधारी येतात, त्याला पाहिल्याबरोबर काळ थरथरा कापायला लागतो. तुला सांगू का याचं सामर्थ्य किती येते. एकदा एक रामदास स्वामींचा शिष्य भिक्षा मागायला निघाला. त्यांना मनाचे श्लोकच पाठ म्हणून दाखवायचे ना दारात उभारून पटकीने. तर त्याने दारात गेलं आणि सांगितलं, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालतो संकटे स्वामी तैसा, हरे भक्तीचा घाव गाजे निशाणी उपेक्षिता रामदासा अभिमानी. ज्याच्या दारात उभारून तो भिक्षा मागत होता तो होता ज्योतिषी. त्याने पाहिलं, अरे बाळा, त्याला कपाळावर भविष्य काढायचं. अरे तुझा मृत्यू उद्या आहे, तू जर उद्या माझ्या दारात भिक्षा मागायला आला तर तुला खरं म्हणेन, तू जे म्हणतोस ना सदा चक्रवाकाशी मार्तंड ऐसा, ते खरं असेल तर उद्या माझ्या दारात तू भिक्षा मागायली आहे. माझं भविष्य कधीच खोटं ठरत नाही. तू सूर्योदयाला मरणार आहे एवढं लक्षात. म्हणजे रात्रीतनं कधी, रात्रीपासून सूर्योदयापर्यंत कधीही मृत्यूचा घाला तुझ्यावर पडेल. पुढच्या घाला भिक्षा मागायला गेलाच नाही, तो सरळ घरी आला. समर्थाना थरथर का महाराज म्हणजे काय नाही म्हणजे ती तुम्ही म्हणलं तसं सगळे मनाचे म्हणत देवाचं नाव घेत चाललो होतो, भिक्षा मागितली. त्यांनी मला सांगितलं की तुला आज रात्रीपासून सकाळपर्यंत कधीही मृत्यूचा घाला येईल, आणि जर तू जिवंत होऊन माझ्या दारात पुन्हा उद्या आलास तर मी त्या रामरायाचं नाव मी पण घेईन म्हणाले. समर्थ म्हणाले, एक कर, आज रात्री तू माझ्याच अंथरुणावर झोप. मोठी घोंगडी टाकलेली होती समर्थांचे. तो म्हणला, नुसतं झोपणं मला बरं वाटत नाही, एक तर मला झोपच येणार नाही, पण म्हणले रात्रभर तुमचे पाय दाबत राहतो, सेवा होईल तेवढीच, आणि गेलो तर सेवा करता करता गेलोय असंही होईल. रात्रभर तो राम 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 राम. आता तू काय घशाला कोरडं पडतो, राम रामच ना. आता कधीतरी शेवटच्या क्षणी तर मुखाचं नाव झालं. आला यमराज, पण यमराज आला तरी समर्थांच्या ज्या घोंगडीपर्यंत जाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे नव्हतं. परत गेला. सकाळ झाली, सूर्योदय झाल्याबरोबर आहे टणटणीत. म्हणलो, रामा जय जय रघुवीर, जा म्हणले त्याच्या दारात. पुन्हा सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणे नुपेक्षी कदा रामदासा अभिमाने, जय जय रघुवीर. वाणी ऐकल्याबरोबर ज्योतिषी जो निघाला सरळ बाहेर आला, पाया पडला. अरे म्हणले, कुणाचा शिष्य आहेस मला सांगले. म्हणले, मी समर्थांचा शिष्य. अरे ज्याच्या शिष्याकडे एवढं सामर्थ्य आहे त्या रामाकडे केवढा असेल विचार कर. जो रामदास आहे, रामाच्या दासाकडे एवढं सामर्थ्य आहे तर रामाकडे केवढं असेल विचार कर. जिनानाथा राम कोदंडधारी, पुढे देखता काळकोटी थरारे, मना वाक्य नेमस्त हे सत्य माने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने, जय जय रघुवीर समर्थ. आरती प्रभु